चला मुलांनो, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. यामध्ये लास्ट लेक्चर पर्यंत आपलं युनिट नंबर 4 चालू होतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन. लास्ट लेक्चर पर्यंत आपण टाइप 2 चे प्रॉब्लेम्स कंप्लीट केले होते, ज्यामध्ये आपण पाहिलं होतं प्रॉब्लेम्स ऑन हॉरिझॉन्टल सरफेस बट इन्क्लाइंड फोर्स. ओके, आता आपण प्रॉब्लेम पाहणार आहोत प्रॉब्लेम्स ऑन इन्क्लाइंड सरफेस. हा आपला टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम्स येते. टाइप नंबर 3 च्या प्रॉब्लेम मध्ये आपण असे प्रॉब्लेम्स पाहणार आहोत ज्यामध्ये इन्क्लाइंड सरफेस तुम्हाला दिलेला आहे. चला तर मग पुढचे प्रॉब्लेम्स पाहूया. चला आता हा बघा, हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन आहे. सोल्युशन. चला गिवन डाटा लिहा माझ्या बरोबर. क्वेश्चन नंबर 17 आहे. 16 क्वेश्चन तुमचे कंप्लीट झाले होते. गिवन डाटा माझ्या बरोबर लिहायचा आहे. अ ब्लॉक वेइंग 50 न्यूटन. एक ब्लॉक आहे बाळांनो, ज्याचं वेट आहे 50 न्यूटन. एक ब्लॉक आहे ज्याचं वेट आहे बाळांनो 50 न्यूटन. ओके, रेस्टिंग ऑन 30 डिग्री इन्क्लाइंड प्लेन. असा जर वर्ड आला, असा शब्द आला इन्क्लाइंड प्लेन, तर त्याचा अँगल तुम्हाला दिलेला असतो ऑलवेज. याला म्हणतात अँगल ऑफ रिपोज, आणि अँगल ऑफ रिपोज इज डिनोटेड बाय 30 डिग्री. अ फोर्स ऑफ 12 न्यूटन. एक 12 न्यूटनचा फोर्स त्यांनी अप्लाय केलेला आहे. अ फोर्स ऑफ 12 न्यूटन अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. तुमचा जो इन्क्लाइंड प्लेन आहे त्याला पॅरलल 12 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. बर, टू मूव्ह द ब्लॉक ऑफ द प्लेन. हे शब्द फार महत्वाचे आहेत की ऑफ द प्लेन म्हणजे तुमचा जो ब्लॉक आहे तो वरती चाललाय. टू मूव्ह द ब्लॉक ऑफ द प्लेन म्हणजे तुमचा ब्लॉक असा अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट करा, म्हणजे म्यू फाइंड आउट करा. दिस इज युअर गिवन डाटा. नेहमीप्रमाणे आता तुम्ही गिवन डाटा लिहिलेला आहे, तर तुम्हाला क्वेश्चनची गरज नाही. ठीक आहे, फर्स्ट स्टेपला तर मी फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करणार आहे. फ्री बॉडी डायग्राम. ठीक आहे, आता या फ्री बॉडी डायग्राम मध्ये सगळ्यात सुरुवातीला हॉरिझॉन्टल प्लेन ड्रॉ केला. ठीक आहे, हॉरिझॉन्टल प्लेन ड्रॉ केला. हॉरिझॉन्टल प्लेनला असा एक इन्क्लाइंड प्लेन ड्रॉ केला. इन्क्लाइंड प्लेनचा जो अँगल आहे त्याला अँगल ऑफ रिपोज अल्फा म्हणतो, जो की 30 डिग्री दिलेला आहे. अगेन या इन्क्लाइंड प्लेनवर एक बॉडी आहे. ठीक आहे, बॉडीचं जे सेल्फवेट असतं ते ऑलवेज डाऊनवर्ड असतं. पण हे जे आहे हे इन्क्लाइंड आहे. तुम्हाला आता या बॉडीला असं पाहायचंय, त्यासाठी याचं रिझोल्युशन केलं तर एक फोर्स इकडे जाईल, एक फोर्स इकडे येईल. एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, हा जर अँगल अल्फा आहे, हा सुद्धा अँगल अल्फाचा असतो 30 डिग्रीचा. याला तुम्ही म्हणणार आहात डब्ल्यू कॉस अल्फा, आणि याला तुम्ही म्हणणार आहात डब्ल्यू साइन अल्फा. डब्ल्यू घेतला, त्याचे दोन कॉम्पोनंट घेतले. आता बरोबर जशी बॉडी आहे ती बॉडी अशी ना, ह्या प्लेनला बरोबर त्या प्लेनला व्हर्टिकल एक नॉर्मल रिॲक्शन असते. ते म्हणतात त्यांनी फोर्स पी अप्लाय केला, जो की या इन्क्लाइंड प्लेनला पॅरलल आहे. बर, मग आता फोर्स पी तिकडे अप्लाय केला की इकडे अप्लाय केला, हे पाहण्यासाठी शब्द फार महत्वाचे. ऑफ द प्लेन. ऑफ द प्लेन म्हणजे काय, तुमची बॉडी वर जावी यासाठी फोर्स अप्लाय केला. मग बॉडीचं मोशन त्यांनी सांगितलं ऑफ द प्लेन, म्हणजे प्लेनच्या वरच्या बाजूला चढते बॉडी, म्हणजे तुमचा फोर्स पी अप्लाय केला बघा या डायरेक्शनला. ओके ना, केला. बर, आता फोर्स पी जर तिकडे आहे, मोशन तिकडे आहे, तर फ्रिक्शन कोणत्या साईडला येईल रे? मोशन जर तिकडे आहे तर त्याच्या अपोजिट डायरेक्शनला येत असतं बाळांनो फ्रिक्शन एफ. दिस इज युअर FBD डायग्राम, फ्री बॉडी डायग्राम. काय डाऊट रे बाबांनो या फ्री बॉडी डायग्राम मध्ये असेल तर विचारा. टू मच सिंपल. गिवन डाटा आणि फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताच यायला पाहिजे, तरच पुढे जाता येतं. आता मला सांगा, आपण सेकंड स्टेपला काय करत होतो ऑलवेज? समेशन ऑफ एफ एक्स. मग मी काय करतो बाळांनो, इकडे बघा, आपण यूज करूया सेकंड स्टेजला समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस पाहिजे. आता हॉरिझॉन्टल तुम्ही म्हणता सर इन्क्लाइंड आहे, तसं नाही, याला असंच पाहायचं, इन्क्लाइंडच पाहायचं. हॉरिझॉन्टल फोर्स पी राईट हँड साइडला चालला म्हणून प्लस पी, हे फ्रिक्शन लेफ्ट हँड साइडला चाललं म्हणून मायनस एफ.
डब्ल्यू साइन अल्फा इकडे चालला लेफ्ट हँड साइडला, म्हणून मायनस डब्ल्यू साइन अल्फा. या पद्धतीने पहा सर्व व्हॅल्यूज इथे समोर आहेत. आता यामध्ये मला पी ची व्हॅल्यू माहिती आहे का? माहिती आहे 12 न्यूटन. तर पुट करा बरं. 12 जसाच्या तसा पी ची व्हॅल्यू पुटअप केली 12 न्यूटन. फ्रिक्शन मला फाइंड आउट करावं लागेल कारण दिलेलं नाहीये. डब्ल्यू ची व्हॅल्यू माहिती आहे का? दिली आहे 50 न्यूटन. ओके. साइन ऑफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू माहिती आहे का? दिला अँगल ऑफ रिपोज 30 डिग्री. मग इकडे पाय मायनस एफ इकडे येऊन होईल प्लस एफ. कॅल्क्युलेटर टाका 12 मायनस 50 साइन 30. कॅल्क्युलेटर पुटअप करा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन एफ. जर तुमचं वेट न्यूटन मध्ये तर फ्रिक्शन सुद्धा कशात येईल? न्यूटन मध्येच येईल. किती आलं बघा हे. टेल मी द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन एफ. इकडे लक्ष द्या. जेव्हा तुमची फ्रिक्शनची व्हॅल्यू अपोजिट येते, फ्रिक्शनची व्हॅल्यू अपोजिट येते म्हणजे निगेटिव्ह येते, तसं फ्रिक्शनची व्हॅल्यू नेवर बी निगेटिव्ह. पण इथे निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करते? की तुमचं फ्रिक्शन ह्या बाजूला चाललंय म्हणजे निगेटिव्ह डायरेक्शनला चाललंय. आणि फ्रिक्शन तर कधी निगेटिव्ह नसतं. म्हणजे फ्रिक्शन तुमचं कोण, तुम्ही जी डायरेक्शन फ्रिक्शनसाठी ऍज्युम केली ती चुकीची आहे. तुम्ही या डायरेक्शनला फ्रिक्शन घेतलं आणि व्हॅल्यू निगेटिव्ह आली, याचा अर्थ तुमच्या फ्रिक्शनची व्हॅल्यू उलटी आहे. म्हणजे तुमचं फ्रिक्शन इकडे नाही तिकडे चाललंय. आता प्रश्न येतो सर मोशन पण बॉडीचं तिकडं फ्रिक्शन पण तिकडं असं का? ते म्हणतात बॉडीचं मोशन खाली होणार होतं. बॉडीचं मोशन कुठं होतं? नेहमी उताराच्या साईडला होतं. तुम्हाला माहितीये की ज्या साईडला स्लोप असतो ना, ज्या साईडला उतार असतो ना, त्या साईडला बॉडीचं मोशन होतं. म्हणजे आपलं मोशन हे रॉंग साईडला झालं आणि आपलं फ्रिक्शन हे लक्षात येईल ना तुमच्या पेपरला, असं येऊन जाईल निगेटिव्ह व्हॅल्यू आल्यावर. म्हणजे मोशन इकडे आहे, उताराच्या साईडला मोशन आहे. आणि मग ते म्हटले होते अप द प्लेन म्हणजे काय? मग अप द प्लेन म्हणजे बॉडीचं मोशन वरती व्हावं म्हणून पी अप्लाय केलाय, असं त्याचं मिनिंग. मग पी ची व्हॅल्यू त्यांनी दिली होती बाळांनो 12 न्यूटन, डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली होती 50 न्यूटन. ओके. आणि मग मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन एफ इकडे आहे. आणि एफ ची व्हॅल्यू आता तुम्ही पॉझिटिव्ह घेऊ शकता. आता एफ ची व्हॅल्यू झाली प्लस मध्ये 13 न्यूटन. म्हणजे कोणत्या साईडला गेला रे तुमचा फ्रिक्शन? राईट हँड साइड का लेफ्ट हँड साइड? राईट हँड साइडला. असं जेव्हा म्हणजे साइन डिफरंट येतं तेव्हा लक्षात आलं पाहिजे की आपण ऍज्युम केलेली डायरेक्शन वेगळी आहे. लक्षात आलं ना तुमच्या मला काय म्हणायचंय? हे बघा ही फर्स्ट स्टेप आणि ही सेकंड स्टेप. डाऊट असल्यास विचारा. आता चला फ्रिक्शन एफ तर आला बाळांनो तुमचा. थर्ड स्टेपला आपण समेशन ऑफ एफ वाय ड्रॉ काढत होतो पहा. मग काय अपवर्ड काय घ्यायचे? पॉझिटिव्ह आणि डाऊनवर्ड निगेटिव्ह. फक्त व्हर्टिकल फोर्सेस घ्या. व्हर्टिकल फोर्सेस मध्ये आर येतो अपवर्ड साइडला प्लस आर. हा डब्ल्यू कॉस अल्फा येतो डाऊनवर्ड साइडला मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. मायनस डब्ल्यू कॉस अल्फा तिकडे गेला तर होईल प्लस डब्ल्यू कॉस अल्फा. आर ॲज इट इज. डब्ल्यू ची व्हॅल्यू होती 50 न्यूटन. कॉस ऑफ अल्फा ची व्हॅल्यू होती 30 डिग्री. टेल मी द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन आर इन न्यूटन. तुम्हाला आर ची व्हॅल्यू भेटत असते 50 कॉस 30 केल्यानंतर. किती येतं? 49. कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाकलं ना? हा 43.30 न्यूटन. चेक करून घ्या बरोबर आहे का? मला तर सगळ्या व्हॅल्यू आता बरोबरच वाटतं ते, कारण बरोबर व्हॅल्यू आहे. आता पॉझिटिव्ह आन्सर आलं म्हणजे तुमचा आर व्हर्टिकली अपवर्ड आहे. म्हणजे तुम्ही जी आर ची डायरेक्शन ऍज्युम केली ती कशी आहे? करेक्ट. आर ची डायरेक्शन करेक्ट आहे. एफ आणि आर तर आला, पण आपल्याला विचारलंय कोण रे? म्यू विचारलाय. मग लास्टची स्टेप बाळांनो, हिअर इज युअर स्टेप नंबर लास्ट 4. या ठिकाणी तुम्हाला म्यूचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. म्यूचा फॉर्म्युला आहे काय? फॉर्म्युला आहे म्यूचा एफ अपॉन आर. मग काय होईल रे एफ अपॉन आर? एफ ची व्हॅल्यू काय बाळांनो? 13 न्यूटन. 13 म्हणजे 13 न्यूटन डिवायडेड बाय आर ची व्हॅल्यू 43.30 न्यूटन. टेल मी द व्हॅल्यू ऑफ एफ. सांगा एफ ची सॉरी म्यू ची व्हॅल्यू काय येते ते सांगा. म्यू ची व्हॅल्यू काय आली? 0.300.
ठीक आहे 3-1 आहे का 3-0 ओके. मग म्यू इज युअर 0.30. अशा पद्धतीने स्टेप्स त्याच आहेत, फक्त तुमचा जो प्लेन होता ना तो इन्क्लाइंड झालेला आहे. एफबीडी ड्रॉ करायची, एफएक्स ड्रॉ करायचा, एफ वाय ड्रॉ करायचा, म्हणजे कॅल्क्युलेट करायचं आणि मग म्यू काढायचं. अशा पद्धतीने स्टेप वाईज जायचं. फर्स्ट स्टेप, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप, फोर्थ स्टेप आणि फायनल आन्सर काढायचं. काही लोक म्हणतील सर याची एक डायरेक्ट आयडिया सुद्धा आहे. हो, याला फाइंड आउट करण्याची एक डायरेक्ट आयडिया सुद्धा आहे. अगोदर हे लिहून घेता का? झाला असेल लिहून बघा, इथे सांगतो काय डायरेक्ट आयडिया आहे. मी याला ऑर म्हणतो बरं का. तुम्हाला माहिती का म्यूचा एक फॉर्म्युला आहे टॅन ऑफ अल्फा, आणि टॅन अल्फाची व्हॅल्यू तर 30 डिग्री दिलेली आहे. टाका बरं कॅल्क्युलेटर, टेल मी द व्हॅल्यू ऑफ टॅन अल्फा. तीच यायला पाहिजे. अल्फा म्हणजे अँगल ऑफ रिपोज, ज्याची व्हॅल्यू दिली त्यांनी 30. किती आलं? 57 येते का? मग तसं नाही जमणार. जर वेगळी येत असेल तर मग ती व्हॅल्यू वेगळी आहे. मग ही शॉर्टकट आयडिया नाही जमणार. पण म्यूचा हा पण एक फॉर्म्युला आहे, नाही असं नाही. म्यूचा फॉर्म्युला आहे ना टॅन अल्फा, आहे ना, लिहून दिलेला आहे. म्यूचा फॉर्म्युला टॅन अल्फा आहेच, पण तुम्हाला ह्याच स्टेपने फॉलो करावं लागेल. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे तर 4 स्टेप करावंच लागतील. घ्या लिहून. चला बाळांनो, लिहून झाला असेल हा प्रॉब्लेम. नेक्स्ट, हिअर इज युअर नेक्स्ट क्वेश्चन. सोल्युशन 17 झाल्यानंतर हा 18 नंबरचा क्वेश्चन आहे. यामध्ये आपण गिव्हन डाटा घेणार आहोत. बघा, अ बॉडी ऑफ वेट 400 न्यूटन. एक बॉडी आहे जिचं वेट आहे 400 न्यूटन. प्लेस्ड ऑन एन इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन म्हटलं की टाइप नंबर 3 चे प्रॉब्लेम. ऍट अन अँगल ऑफ 15 डिग्री. तो इन्क्लाइंड प्लेनचा अँगल त्यांनी दिलेला असतो, ज्याला आपण अँगल ऑफ रिपोज अल्फा म्हणतो, 15 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. ओके. इफ कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू ची व्हॅल्यू दिली. कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू ची व्हॅल्यू दिली 0.14. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स. फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स टू बी अप्लाइड. तुम्हाला फोर्स पी फाइंड आउट करायचा आहे, फोर्स पी. ओके. पुढे काय म्हटलंय? पॅरलल टू द प्लेन. आता बघा बरं का काय लिहिलंय, जस्ट टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम स्लाइडिंग डाऊन. म्हणजे बॉडी खाली स्लाइड होऊ नये म्हणून तुम्हाला फोर्स पी अप्लाय करायचा आहे. म्हणजे बॉडी खाली जाते की वर? खालीच जाते ना, म्हणजे बॉडीचं मोशन खाली, तर फ्रिक्शन असं होतं. आता हे बघा, जर आपला अझम्पशन रॉंग आहे तर आन्सर निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह आन्सर आला की समजून घ्यायचं अपोजिट डायरेक्शन आहे. साइन वरून सुद्धा कळतं की फ्रिक्शन बरोबर घेतलंय की नाही आपण. चला पहिल्या स्टेपला ना आपण काय करू, फ्री बॉडी डायग्राम काढूया. हे बघा, हे हॉरिझॉन्टल, हे इन्क्लाइंड प्लेन. इथे जो अँगल दिलाय बाळांना तो अँगल ऑफ रिपोज 15 डिग्री. हिअर इज युअर बॉडी. बॉडीचं सेल्फ वेट, बॉडीचं सेल्फ वेट ऑलवेज खाली असतं, जे की दिलंय 400 न्यूटन. याचं रिझॉल्युशन होईल एक इकडं एक इकडं. हा जर अँगल 15 येत, हा सुद्धा किती होईल 15 डिग्री. या ठिकाणी राहील ते डब्ल्यू कॉस अल्फा, या ठिकाणी राहील डब्ल्यू साइन अल्फा. ओके. आता बॉडीचं मोशन इकडं होतं असं मी अज्युम करतो. का बरं असं अज्युम केलं मी? कारण तिथं लिहिलंय ना स्लाइडिंग डाऊन, म्हणून इकडे घेतलं. मग मोशन इकडे आहे तर बाळांनो फ्रिक्शन इकडे आहे, पण बॉडी खाली जाऊ नये म्हणून यांनी इथं अप्लाय केला फोर्स पी. ओके. आणि बरोबर बॉडीला म्हणजे इन्क्लाइंड प्लेनला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन आर. दिस इज अवर फ्री बॉडी डायग्राम. आता आपण रेडी आहोत प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याकरता. फर्स्ट स्टेपला गिव्हन डाटा लिहावा, सेकंड स्टेपला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करावी. पहिल्या स्टेपला तुम्ही दुसऱ्या स्टेपला ऑलवेज काय घेत होते रे? समेशन ऑफ एफएक्स घेत होते का? राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. ओके. चला सगळे हॉरिझॉन्टल फोर्स पाहिजे बरं का. आता बघा इकडे सगळे हॉरिझॉन्टल फोर्स. पी आणि एफ दोन्ही राईट हँड साइडला चालले म्हणून पॉझिटिव्ह. मग मी घेतो प्लस पी प्लस एफ. अगेन डब्ल्यू कॉस अल्फा साइन अल्फा, डब्ल्यू साइन अल्फा चालला लेफ्ट हँड साइडला, मग मायनस डब्ल्यू साइन अल्फा.
ओके, मला यामध्ये ना पी ची व्हॅल्यू हवी ना. बघूया आता कशाची व्हॅल्यू येते. पी पण माहित नाही, एफ पण माहित नाही. 0 इज इक्वल टू पी प्लस एफ मायनस डब्ल्यू ची व्हॅल्यू आहे 400 साइन ऑफ अल्फा. अल्फाची व्हॅल्यू किती ग? इकडे लक्ष द्या, मला याच्यातून एफ काढायचं आहे ना. मग एफ इज इक्वल टू हे पी इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस पी होईल. हा 400 साइन 15 मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल. कॅल्क्युलेटर टाका 400 साइन 15 मग मायनस पी आणि याची व्हॅल्यू काय येते पहा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ 400 साइन 15. 103.52. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. यामध्ये आपण समेशन ऑफ एफ एक्स यूज केलं, ज्यामध्ये व्हॅल्यू आली आपल्याला एफ ची. देन थर्ड स्टेप मध्ये आपण ऑलवेज समेशन ऑफ एफ वाय यूज करतो, अपवर्ड पॉझिटिव्ह डाऊनवर्ड निगेटिव्ह. ठीक आहे, मी काय करतो बघा आता, इकडे लक्ष द्या. फक्त व्हर्टिकल फोर्सेस पाहिजे. आर व्हर्टिकली अपवर्ड प्लस आर, डब्ल्यू कॉस अल्फा व्हर्टिकली डाऊनवर्ड मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. बर, आर ऍज इट इज डब्ल्यू कॉस अल्फा निगेटिव्ह आहे, तिकडे जाऊन पॉझिटिव्ह. डब्ल्यू कॉस अल्फाची व्हॅल्यू टाका. डब्ल्यू ची व्हॅल्यू 400, कॉस ऑफ अँगल आहे 15 डिग्री. किती येतो सांगा नॉर्मल रिॲक्शन आर? सगळं न्यूटन मध्ये, तर नॉर्मल रिॲक्शन पण न्यूटन मध्ये येईल. टेल मी द व्हॅल्यू ऑफ समेशन ऑफ एफ वाय. इथे 386.37 न्यूटन. या ठिकाणी आपण समेशन ऑफ एफ एक्स काढलं, समेशन ऑफ एफ वाय काढलं, पण आपल्याला म्यू दिलेला आहे. मग म्यूचा फॉर्म्युला वापरून आपल्याला पोहोचायचंय पी पर्यंत. मग चौथ्या आणि लास्ट स्टेपला मी फाइंड आउट करणार आहे पी. पी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याकरता त्यांनी आपल्याला म्यू देऊन ठेवलाय. मग म्यूचा फॉर्म्युला आहे ना एफ अपॉन आर, आहे ना? आहे. मग म्यूची व्हॅल्यू दिली आहे 0.14. तेवढीच दिली ना? दिली आहे 0.14. एफ ची व्हॅल्यू दिलेली त्यांनी मायनस पी प्लस 103.52 अपॉन आर ची व्हॅल्यू आली होती 386.37. बघा, म्यू ची व्हॅल्यू पुटअप केली, एफ ची व्हॅल्यू पुटअप केली, जी पहिल्या इक्वेशन मध्ये आली. आर ची व्हॅल्यू आता लास्ट स्टेपला आली, ती पुटअप केली. आता ही व्हॅल्यू जी आहे ना, ती इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. ही व्हॅल्यू जी आहे ती इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे जाऊन निगेटिव्ह. मग आपल्याला खाली राहिला मायनस पी. डिवाइड होतं, इकडे जाऊन याला मल्टिप्लाय केलं, हे प्लस होतं, इकडे जाऊन मायनस केलं. आता याची व्हॅल्यू काय आली ती मला सांगा. हे जे आहे ना, हे कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाका अँड टेल मी द व्हॅल्यू. पी ची व्हॅल्यू येईल, कॅल्क्युलेटर व्यवस्थित टाका. मी केले तसेच ब्रॅकेट करा, चुकणार नाहीच. मायनस 49.14 42. ओके, मी काय म्हणतो, इकडे पण निगेटिव्ह, इकडे पण निगेटिव्ह, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल का? होईल ना? अँड दिस इज युअर फायनल व्हॅल्यू ऑफ पी. त्यांनी पीच विचारला होता बाळांनो, आपण पी फाइंड आउट केलेला आहे. काय डाऊट असल्यास विचारा, टू मच सिंपल. फ्री बॉडी डायग्राम काढा. सेकंड स्टेपला एफ एक्स एफ वाय आणि फोर्थ स्टेपला म्यूचा फॉर्म्युला वापरून पी फाइंड आउट केला. एनी डाऊट? गॅल्यून. चला बाळांनो, तुमचं लिहून झालं असेल असं मी समजतो. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. हिअर इज युअर नेक्स्ट प्रॉब्लेम सोल्युशन. दिस इज युअर गिवन डाटा. क्वेश्चन नंबर 20 असेल ना बाळा? 19. ठीक आहे, नंबर माझे इकडे तिकडे होऊ शकतात, तुम्ही व्यवस्थित द्या.
एक ब्लॉक आहे रफ इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन म्हणलं की टाइप नंबर 3. इन्क्लिनेशन दिलंय बघा, किती डिग्रीचं इन्क्लिनेशन? 15 डिग्री. इन्क्लिनेशन म्हणजे अँगल ऑफ रिपोज अल्फा 15 डिग्री. द फोर्स ऑफ 11 न्यूटन अप्लाइड पॅरलल टू द प्लेन. फोर्स किती अप्लाय केला? 11 न्यूटनचा फोर्स अप्लाय केलेला आहे. ऑन विच ब्लॉक इज रेस्टिंग विल जस्ट मूव्ह इट डाऊन. बघा कुठं म्हणले ते? मूव्ह इट डाऊन म्हणजे तुमचा ब्लॉक कुठे येतोय? उताराच्या साईडला येतोय. हे शब्द फार महत्वाचे, मूव्ह इट डाऊन. आणि जरी एखाद्या वेळी तुमचं चुकलं तर व्हॅल्यू निगेटिव्ह आली समजून घ्या, मग तो अपवर्डला आहे, समजून घ्यायचं. इफ द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन किती दिलाय? म्यू 0.40. इस्टिमेट द वेट ऑफ द ब्लॉक. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉकचं वेट विचारलंय, वजन. चला फिगर ड्रॉ करूया. फर्स्ट स्टेपला नेहमीप्रमाणे तुम्ही ड्रॉ करता फ्री बॉडी डायग्राम. फ्री बॉडी डायग्राम असेल तर गिवन डाटा लिहिल्यावर फिगरची गरज नाही, सॉरी गिवन डाटा लिहिल्यानंतर क्वेश्चनची गरज नाही. हे झालं हॉरिझॉन्टल प्लेन, हा झाला इन्क्लाइंड प्लेन. या दोघांमध्ये जो अँगल आहे तो दिलाय बाळांनो 15 डिग्री. दिस इज युअर बॉडी. बॉडीचं सेल्फ वेट ऑलवेज डाऊनवर्ड साईडला असतं. याचा एक कॉम्पोनंट इकडे जाईल ज्याला डब्ल्यू साइन अल्फा म्हणू, एक कॉम्पोनंट इकडे येईल ज्याला म्हणूया डब्ल्यू कॉस अल्फा. हा अँगल जर 15 डिग्री येतात, आपण किती होईल रे? 15 डिग्री. ते म्हणतात स्लाइड इट डाऊन म्हणजे बॉडीचं मोशन खालच्या बाजूला होतंय. या बाजूला जर मोशन आहे तर तुम्हाला या बाजूला अप्लाय करायचं आहे पी. बर मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन सुद्धा इकडं. रॉंग झालं तरी चालेल, व्हॅल्यू निगेटिव्ह आली की समजून जातं. आणि नॉर्मल रिॲक्शन बरोबर अपवर्ड आहे. दिस इज युअर फ्री बॉडी डायग्राम. चला नेहमीप्रमाणे स्टेप नंबर 2 करूया. समेशन ऑफ एपेक्स. स्टेप चेंज करू नका. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस पहा. एफ आणि पी राईट हँड साइडला चालले, मी पॉझिटिव्ह घेतो कारण राईट हँड साइड पॉझिटिव्ह आहे. लेफ्ट हँड साइडला डब्ल्यू साइन अल्फा आहे मायनस डब्ल्यू साइन अल्फा. यामध्ये मला डब्ल्यू फाइंड आउट करायचं आहे बाळांनो. काय फाइंड आउट करायचं? डब्ल्यू. पण डब्ल्यू फाइंड आउट करण्याकरता आपल्याला पहिले एफ ची व्हॅल्यू काढावं लागेल. या स्टेप मध्ये ऑलवेज एफच काढायचं आहे. मग एफ ऍज इट इज. पी इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल. डब्ल्यू साइन अल्फा मायनस आहे इकडे येऊन प्लस होईल. व्हॅल्यू पुटअप करा. डब्ल्यू ची व्हॅल्यू माहित नाही, अल्फाची व्हॅल्यू किती म्हणले? 15 डिग्री. पी ची व्हॅल्यू किती म्हटले? 11. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ एफ. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. स्टेप नंबर 3. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. फक्त व्हर्टिकल फोर्सेस घ्यायचे बरं का. आता आर चालला अपवर्ड म्हणून प्लस आर, डब्ल्यू कॉस अल्फा चालला डाऊनवर्ड म्हणून मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. आर ऍज इट इज. ही व्हॅल्यू इकडे निगेटिव्ह आहे तिकडे जाऊन पॉझिटिव्ह. अल्फा आहे, अल्फाची व्हॅल्यू दिली ना कॉस ऑफ 15. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ आर. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. पहिल्यांदा गिवन डाटा लिहावा, फ्री बॉडी डायग्राम काढावी, एफ एक्स घ्यावा, एफ वाय घ्यावा. एफ एक्स वरून ऑलवेज एफ काढावा, एफ वाय वरून आर काढावा. काय डाऊट आहे कितपर्यंत? आता पुढे कॅल्क्युलेटर हातात घ्या. आता लास्टची स्टेप नंबर 3. आता याची गरज नाही फिगरची. आता हे दोन व्हॅल्यू आपल्याला काय दिलंय रे? म्यू दिला का नाही? मग म्यूचा फॉर्म्युला वापरून आपण काढणार आहोत पुढच्या स्टेपला डब्ल्यू. म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आर. म्यूची व्हॅल्यू दिली का रे? दिली ना 0.40. एफ ची व्हॅल्यू दिली, काढली होती आपण डब्ल्यू साइन 15 मायनस 11. एफ ची व्हॅल्यू पुटअप केली पहा तिथे. आर ची व्हॅल्यू पण काढली आपण डब्ल्यू कॉस अल्फा. अल्फाची व्हॅल्यू आहे ना 15. व्हेरी गुड. असं लक्ष ठेवायचं. इकडे बघा आता कॅल्क्युलेटर कसं टाकायचं आहे. डब्ल्यू कॉस अल्फा इकडे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय. हे झालं डब्ल्यू कॉस 15. ऐका ना, हे डिवाइड आहे तिकडे जाऊन झालं मल्टिप्लाय बरं का. याला ब्रॅकेट करा. लक्ष द्या माझ्याकडे. डब्ल्यू कॉस 15 इकडे ना डिवाइड होतं, इकडे जाऊन याला मल्टिप्लाय झालं.
-11 इकडे येऊन +11 होईल का? तिकडे काय राहिलं W sin 15. ऐका ना, कॅल्क्युलेटर मी सांगतो ते टाका, करा, टाका. 0.40 मल्टिप्लाइड बाय cos 15. 0.40 मल्टिप्लाइड बाय cos 15 किती आलं? 0.40 मल्टिप्लाइड बाय cos 15 0.386 आलं. पुढे हा W चा सच्या तासा बरं का, +11 जसेच्या तसे बरं का, +11 राहू दे जसे तसे. हे W साइन अल्फा टाक कॅल्क्युलेटर, साइन 15 सॉरी, साइन 15 कॅल्क्युलेटर टाक. 0.258. ओके ना? ओके. मग मी काय म्हणतो आता, ही व्हॅल्यू इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. 0.386 इंटू W मायनस W इंटू 0.258. 11 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. करा बरं याचं सबट्रॅक्शन, मी सांगतो तसं करा. 0.386 मायनस 0.258. 0.386 मायनस 0.258. 0.128 मायनस 11. हे मल्टिप्लाय तिकडे जाऊन डिवाइड करा बरं, किती येतंय? -11 डिवायडेड बाय 0.128. टेल मी द आन्सर. किती आलं? -85.93. आता इथं निगेटिव्ह आन्सर का आलं? निगेटिव्ह यामुळे आलं की आपलं जे मोशन आहे ना ते तिकडे, त्यामुळे निगेटिव्ह आलं. त्याने उत्तर बदलत नाही, त्यांनी काय घाबरायची गरज नाही. जे काय आहे ते फक्त वेट नेवर बी निगेटिव्ह, वेट कधीच निगेटिव्ह नसतं, फक्त याला पॉझिटिव्ह करून घ्या. 85.93 न्यूटन. मी आन्सर चेक करतो, प्लीज इथपर्यंत लिहून घ्या. फ्री बॉडी डायग्राम काढली ना तुम्ही? या लिहून फ्री बॉडी डायग्राम, सेकंड स्टेप, थर्ड स्टेप अँड W. या लिहून. लक्षात ठेवा, घाबरून जाण्याची आवश्यकता का नाहीये जरी निगेटिव्ह आन्सर आलं तरी. फक्त काय झालं की तुम्ही जे मोशन इकडे कन्सिडर केलं ना ते इकडे, त्यामुळं मोशन अपोजिट झाल्यामुळं तुमची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. निगेटिव्ह आली तर फक्त पॉझिटिव्ह करून घ्यायची. लक्षात ठेवा, फ्रिक्शनच्या पूर्ण चॅप्टर मध्ये फ्रिक्शनची व्हॅल्यू, रिॲक्शनची व्हॅल्यू, वेटची व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू कधीच निगेटिव्ह नसते. आली पॉझिटिव्ह करून घ्या. म्हणजे आपण जी डायरेक्शन अज्युम केली होती ना ती फक्त वेगळी. आता क्वेश्चन रीड केल्यानंतर तर तुम्हाला डाऊनवर्डच वाटणार आहे, कारण त्यात लिहिलं होतं स्लाइडिंग इट डाऊन. म्हणून चुकण्याची काही गरज नाही, एकदम ऍक्युरेट आन्सर आहे. व्यवस्थित लिहून घ्या, आपले कन्सेप्ट बरोबर आहे, कुठंच काही चुकणार नाही. व्यवस्थित लिहा. चला, तुमचं लिहून झाला असेल. पाहूयात नेक्स्ट प्रॉब्लेम. हिअर इज युअर नेक्स्ट प्रॉब्लेम. सोल्युशन. चला गिवन डाटा लिहूया. एक बॉडी आहे जिचं वेट आहे 600 न्यूटन, इज रेस्टिंग ऑन अ इन्क्लाइंड प्लेन. इन्क्लाइंड प्लेन म्हटलं की टाइप नंबर 3 आहे. ऍट अन अँगल ऑफ 40 डिग्री, म्हणजे अँगल ऑफ रिपोज दिलाय 40 डिग्री. इफ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इज, जर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यू ची व्हॅल्यू 0.58 असेल, व्हॉट फोर्स इज रिक्वायर्ड टू प्रिव्हेंट द बॉडी फ्रॉम फॉलिंग डाऊन. आता फॉलिंग डाऊन म्हटल्यावर आता तुम्ही समजून घ्या काय म्हणायचं. तुम्हाला फोर्स पी किती अप्लाय करावा लागेल जेणेकरून तुमची बॉडी खाली येणार नाही. बघा, गिवन डाटा तर लिहिला. पहिल्या स्टेपला ड्रॉ करूया फ्री बॉडी डायग्राम. दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन, दिस इज इन्क्लाइंड प्लेन, दिस इज अँगल अल्फा इज इक्वल टू 40 डिग्री. दिस इज युअर बॉडी, सेल्फ वेट W खाली जात आहे. बघा, एक इकडे येईल कॉम्पोनंट, एक इकडे येईल. या कॉम्पोनंटला ऑलवेज W साइन अल्फा म्हणायचंय, या कॉम्पोनंटला ऑलवेज W कॉस अल्फा म्हणायचंय. हा जर 40 डिग्री तर हा पण 40 डिग्री होणार. नॉर्मल रिॲक्शन इकडेच येणार. आता प्रश्न येतो मोशन कुणीकडे. बॉडी खाली चालली होती पण बॉडीला खाली जाऊ द्यायचं नाही.
म्हणून मी इकडं फोर्स पी अप्लाय केला. बॉडी खाली चालली होती ना उताराच्या दिशेने, फॉलिंग इट डाऊन म्हटलंय ना, मग मी बॉडीचं मोशन इकडे घेणार. तुम्ही म्हणले सर मोशन चुकलं, मग मोशन चुकलं मग निगेटिव्ह येतं, लगेच कळतं बॉडीवर चालली. तिला फक्त खाली जाऊ नाही द्यायचं, म्हणजे वर न्यायचंय का नाही, फक्त खाली नाही जाऊ द्यायचं, म्हणून मोशन इकडे घेतलं. आणि मोशन तिकडे आहे म्हणजे फ्रिक्शन एफ तिकडे. झाली तुमची फ्री बॉडी डायग्राम. सगळ्यात महत्वाचं काय, मोशन आणि एफ. याच्यामुळे व्हॅल्यू निगेटिव्ह पॉझिटिव्ह होतात. निगेटिव्ह झाल्यावर कळतं की अपोजिट आपला अजम्पशन आहे. चला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली की आपण लगेच सेकंड स्टेपला समेशन ऑफ एफ एक्स घेणार आहोत. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. सर्व हॉरिझॉन्टल फोर्स कन्सिडर करा. पी एफ चालले राईट हँड साइडला, परत घेतो प्लस पी प्लस एफ. डब्ल्यू साइन अल्फा चालला लेफ्ट हँड साइडला, मायनस डब्ल्यू साइन अल्फा. ऐका, मला एफ काढायचा ना, एफ ऍज इट इज ठेवा. पी इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन होईल मायनस पी. डब्ल्यू साइन अल्फा इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन होईल प्लस डब्ल्यू साइन अल्फा. एफ इज इक्वल टू, पी ची व्हॅल्यू मला माहित नाही काय आहे, डब्ल्यू ची व्हॅल्यू त्यांनी दिली ना 600 न्यूटन. साइन ऑफ अल्फा, अल्फाचा अँगल दिलाय 40 डिग्री. टाका कॅल्क्युलेटरवर 600 साइन 40 किती येतं. 600 साइन 40 किती होतं ते मला सांगा. 385. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी आपण फर्स्ट इक्वेशन फाइंड आउट केलं. लक्षात ठेवा एफ एक्स वरून ऑलवेज एफ फ्रिक्शनचीच व्हॅल्यू काढायची आपल्याला. थर्ड स्टेजला आपल्याला समेशन ऑफ एफ वाय करायचं आहे बाळांनो. अपवर्ड साइड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड साइड निगेटिव्ह. चला इकडे बघा, फक्त व्हर्टिकल फोर्सेस बघायचे फिगर मध्ये. आर चालला व्हर्टिकली अपवर्ड म्हणून प्लस आर डब्ल्यू कॉस अल्फा, डाऊनवर्ड म्हणून मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. आर ऍज इट इज घ्या, मायनस तिकडे जाऊन होईल प्लस डब्ल्यू कॉस अल्फा. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे 600 मल्टीप्लाइड बाय कॉस ऑफ अल्फा ची व्हॅल्यू पण दिली आहे 40. कॅल्क्युलेटर पुटअप करा आणि टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. या स्टेपवरून तुम्हाला ऑलवेज आर चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जर तुमचं वेट न्यूटन मध्ये तर तुमचा आर पण न्यूटन मध्ये येईल. 459.62 न्यूटन. बघा अशा पद्धतीने फ्री बॉडी डायग्राम हे पेक्षा वाय केलं की फ्री बॉडी डायग्रामची गरज नाही लागत. मग आता तिसरी आणि लास्ट स्टेप वापरायची, सॉरी फोर्थ स्टेप. फोर्थ स्टेप आपली फिक्स येणार आहे. यामध्ये आपल्याला काढायचं आहे पी आणि त्यासाठी यूज करायचा आहे म्यूचा फॉर्म्युला. म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आरच आहे बाळांनो. म्यूची व्हॅल्यू किती रे, 0.58. एफ ची व्हॅल्यू किती आली होती, मायनस पी प्लस 385.67. आर ची व्हॅल्यू किती आली होती रे, 459.62. बघा म्यूची व्हॅल्यू पुट केली, एफ ची व्हॅल्यू पुट केली ना आर ची व्हॅल्यू पुटअप केली. हा डिवाइड आहे, तिकडे जाऊन मल्टिप्लाय. डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय. मायनस पी ऍज इट इज प्लस 385.67. मी काय म्हणतो, हा मायनस पी आहे, हा मायनस पी आहे, इकडे येऊन होईल प्लस पी. बरं का, 385.67 ऍज इट इज राहू द्या. या टर्म इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. टेल मी द व्हॅल्यू ऑफ पी. कॅल्क्युलेटरवर पुटअप करा. पॉझिटिव्ह आला तर आपले सगळं जे काही डायरेक्शन मोशन वगैरे सगळं बरोबर आहे. निगेटिव्ह आला तर पॉझिटिव्ह करून घ्या, मोशन अपोजिट डायरेक्शनला समजून घ्या. टेल मी द व्हॅल्यू ऑफ फोर्स पी. $119.09 न्यूटन. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ पी. पी जर पॉझिटिव्ह आला म्हणजे तुम्ही जे मोशन ऍझ्युम केलं होतं ते बरोबर होतं. काय डाऊट इथपर्यंत? स्टेप्स त्याच आहे. फ्री बॉडी डायग्राम एफ एक्स एफ वाय आणि पी म्यूचा फॉर्म्युला वापरून लिहून घ्या. डाऊट आल्यास विचारा. चला बाळांनो, झाला असेल हा क्वेश्चन लिहून, व्यवस्थित लिहून घ्या. या ठिकाणी
नेक्स्ट प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. सोल्युशन. गिवन डाटा लिहायचा आहे, क्वेश्चन रीड करून. इन्क्लाइंड प्लेन म्हटलं ना, समजून घ्यायचं. टाइप नंबर 3. एक ब्लॉक हेविंग वेट, एक ब्लॉक आहे ज्याचं वजन आहे 400 न्यूटन. ओके, 400 न्यूटनचा एक ब्लॉक आहे. मुव्हिंग डाऊन. आता बघा बरं का, स्टार्ट मुव्हिंग डाऊन म्हणजे तुमचा ब्लॉक उताराच्या दिशेने डाऊनवर्ड साईडला चाललाय. मेकिंग अन अँगल ऑफ 35 डिग्री. अँगल ऑफ रिपोज दिला 35 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल ड्यू टू इट्स ओन वेट. त्याच्या वेटमुळेच तो खाली चाललाय. कॅल्क्युलेट द फोर्स पी. तुम्हाला फोर्स पी काढायचा आहे जेणेकरून तो ब्लॉक खाली नाही गेला पाहिजे. टू कीप द ब्लॉक इन इक्विलिब्रियम. म्यूची व्हॅल्यू दिली पहा, म्यूची काय दिली 0.25. हिअर इज युअर गिवन डाटा. गिवन डाटा आला की तुम्ही पहिल्या स्टेपला फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करू शकता. हे तुमची झाली हॉरिझॉन्टल प्लेन, हा झाला इन्क्लाइंड प्लेन. या दोन प्लेन मध्ये जो अँगल आहे तो आहे अल्फा, तो दिलाय 35 डिग्री. मग इथं टाळायचंय तुम्हाला ब्लॉक, त्याचं सेल्फ वेट ऑलवेज डाऊनवर्ड साईडला. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे 400 न्यूटन. एक कॉम्पोनंट इकडे जाईल डब्ल्यू साइन अल्फा, एक कॉम्पोनंट इकडे येईल डब्ल्यू कॉस अल्फा. ठीक आहे, नॉर्मल रिॲक्शन वर येईल आर. आता मला पाहायचंय माझं मोशन कुणीकडे होतंय बॉडीचं. ते म्हणले ना मुव्हिंग डाऊन, मोशन खाली आहे पण बॉडीचं मोशन खाली होऊ नये म्हणून इकडे अप्लाय केला पी. मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन पण इकडेच आहे. अशा पद्धतीने बाळांनो तुम्हाला हे सगळं दिलंय गिवन डाटा आणि फ्री बॉडी डायग्राम. आता याच्यात काय डाऊट असल्यास विचारा. नेहमीप्रमाणे त्याच स्टेप फॉलो करणार आहोत आपण. समेशन ऑफ एफ एक्स घेणार आहोत. राईट हँड साइड पॉझिटिव्ह अँड अगेन लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. फक्त हॉरिझॉन्टल फोर्सेस घ्यायच्या. पी आणि एफ राईट हँड साइडला चालले पॉझिटिव्ह, डब्ल्यू साइन अल्फा लेफ्ट हँड साइडला चालला निगेटिव्ह. तेच त्याच्यात आहे पुन्हा. प्लस पी प्लस एफ मायनस डब्ल्यू साइन अल्फा. मला यातून एफ काढायचा असतो ऑलवेज. पी इकडे प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होईल. डब्ल्यू साइन अल्फा मायनस आहे तिकडे जाऊन प्लस होईल. ज्या व्हॅल्यू माहिती त्या पुटअप करा. मला पी नाही माहित पण डब्ल्यू ची व्हॅल्यू माहिती ना 400 न्यूटन. साइन ऑफ अल्फा, अल्फाची व्हॅल्यू पण माहिती ना मला 35 डिग्री. पुटअप करा कॅल्क्युलेटरवर. इथून एफ ची व्हॅल्यू भेटन मायनस पी प्लस. याला म्हणा इक्वेशन नंबर 1. समेशन ऑफ एफ एक्स मधून ऑलवेज एफ चीच व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ज्या व्हॅल्यू माहित नाही त्या पुटअप करायच्या आणि फायनली एफ इज इक्वल टू इक्वेशन तयार करायचं. किती आलं ग? 327.66. ओके, मायनस पी प्लस 327.66 इज युअर. ओके, आता पुढच्या स्टेपला समेशन ऑफ एफ वाय यूज करायचंय बाळांनो. अपवर्ड साइड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड साइड निगेटिव्ह घ्यायची आहे. फक्त व्हर्टिकल फोर्स कन्सिडर करा. आर व्हर्टिकली अपवर्ड आहे प्लस आर, डब्ल्यू कॉस अल्फा व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे मायनस डब्ल्यू कॉस अल्फा. चला, मायनस डब्ल्यू कॉस अल्फा इकडे मायनस आहे तिकडे जाऊन होतील प्लस. डब्ल्यू ची व्हॅल्यू किती रे 400. कॉस ऑफ अल्फा किती रे 35. टाका आहे कॅल्क्युलेटरवर. टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. न्यूटन मध्ये येईल कारण तुमचं वेट न्यूटन मध्ये. टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. किती? नाही ग, टाक बरं. 400 कॉस 35 करा. 400 कॉस ऑफ 35 करा. तेच येतं. ओके, 327.66 येतंय. चला, आता लास्ट स्टेपला आपल्याला फाइंड आउट करायचंय पी. पण त्याच्यासाठी म्यूचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. मग म्यूची व्हॅल्यू गिवन होती ना 0.20. मग 0.25 एफ ची व्हॅल्यू मायनस पी प्लस 327.66 आणि हे 327.66. आर ची व्हॅल्यू टाकली, एफ ची व्हॅल्यू टाकली, म्यूची व्हॅल्यू डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय.
डिवाइड होतं ना तिकडे जाऊन मल्टिप्लाय झालं, इज इक्वल टू -p प्लस 327.66. हे कॅल्क्युलेटर टाक रे बाबा, किती आलं? साईनचं चुकलेली व्हॅल्यू, मी तेच म्हणतो सेम कशी येईल, किती आली? 229.43. ही व्हॅल्यू 400 साइन 35 ची 229 आहे. 229.43 229.43. कॅल्क्युलेटर टाक रे बाळा, हे किती आलं बघ. याची व्हॅल्यू किती आली? 0.25 इंटू 357.66. कॅल्क्युलेटर टाका हे सगळं, किती आलं? 915 मायनस पी ॲज इट इज ए प्लस 229.43. इकडे लक्ष द्या, मायनस पी इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस 229.43 ॲज इट इज, ए प्लस आहे तिकडे जाऊन मायनस. कर बरं सबट्रॅक्शन. तुम्हाला भेटत असतो इथून पी. पी ची व्हॅल्यू जर पॉझिटिव्ह आली तर तुमचं फायनल आन्सर येणार, म्हणजे येणार 147.51. पी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, याचं मिनिंग असं की या ठिकाणी तुम्ही जे अज्युम केलेलं मोशन आहे, मोशनचं डायरेक्शन आहे ते ऍक्युरेट आहे. लिहून घ्या, FBD, FX, FY आणि P. या लिहून. चला बाळांनो, तुमचं लिहून झाला असेल, बोलू नका. हा एक प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम रिपीटेड नाही, प्लीज एकदा चेक करा. 400 न्यूटनचा आहे, 35 डिग्री अँगल आहे. म्यूची व्हॅल्यू मागच्या प्रॉब्लेमला 0.25 होती ना, मग रिपीटेड आहे. आता जेच झालेला आहे तर हा नका करू. दिस इज द प्रॉब्लेम फॉर होमवर्क. हा एकच प्रॉब्लेम आता बाकी आहे पूर्ण बुक मध्ये, बाकी सगळे मी इथं ऑफलाईन घेतलेत. तर प्लीज हे करा. गिवन डाटा लिहून देतो तुम्हाला, सेमच आहे का तो पण? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. मग मी एक प्रॉब्लेम तुम्हाला लिहून देतो, हाताने लिहून देतो, तो लिहून घ्या. मग काय घ्या, होमवर्कला घ्या, एक प्रॉब्लेम लिहून देतो. होमवर्कचा प्रॉब्लेम क्वेश्चन नंबर किती बाळा? 22 का 3? 23 नंबरचा प्रॉब्लेम मी होमवर्कला देतोय. असं आहे, अ बॉडी ऑफ weighing 12 kilonewton lying on a horizontal plane. पण हा हॉरिझॉन्टल प्लेनचा आहे बाळांनो. हा हॉरिझॉन्टल प्लेन मध्ये झालेला आहे. हा घ्या बरं, हा इन्क्लाइंड प्लेनचा आहे. हा झालाय का चेक करा बरं का. होमवर्कचा प्रॉब्लेम देतोय. अ बॉडी ऑफ वेट 450 न्यूटन 450 न्यूटन placed on an inclined plane making inclination of 20 degree with horizontal if mu is equal to 0.24, calculate P for move the block of the plane. हा होमवर्कचा प्रॉब्लेम आहे. यासाठी मी तुम्हाला गिवन डाटा आणि फ्री बॉडी डायग्राम काढून देतो, म्हणजे प्रॉब्लेम एकदम इझी होऊन जाईल.
जनरली या टाईपचे प्रॉब्लेम ना 6 मार्क्स साठीच येतात बरं का, हे लक्षात ठेवा. गिव्हन डाटा, एक बॉडी आहे जिचं वेट 450 न्यूटन आहे, 450 न्यूटन. बरं, इन्क्लाइंड प्लेन म्हटलं की टाईप नंबर 3, इन्क्लिनेशन म्हटलं की अँगल ऑफ रिपोज 20 डिग्री, म्यू ची व्हॅल्यू दिली आहे 0.24. तुम्हाला अप्लाइड फोर्स पी फाइंड आउट करायचा आहे, जेणेकरून तुमचा ब्लॉक व्हर्टिकली वर जावा, म्हणजे वर जावा असा, चढ ज्या साईडला चढ आहे. अल्फाची व्हॅल्यू 20 डिग्री आहे. दिस इज युअर बॉडी. डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे 450 न्यूटन. एक कॉम्पोनंट या साईडला जाईल ज्याला आपण डब्ल्यू साइन अल्फा म्हणू शकतो, एक कॉम्पोनंट इकडे येईल ज्याला आपण डब्ल्यू कॉस अल्फा म्हणू शकतो, एक कॉम्पोनंट आर राहील. मोशन कोणत्या बाजूला आहे? मोशन मध्ये ते बोललेत ऑफ द प्लेन. ऑफ द प्लेन म्हणजे मोशन तिकडे, आणि तिकडे मोशन व्हावं म्हणूनच फोर्स पी अप्लाय केला. पण मोशन तिकडे आहे तर फ्रिक्शन इकडे आहे. मग ठीक आहे, ही झाली तुमची प्री बॉडी डायग्राम आणि गिव्हन डाटा. आता तुम्हाला पुढे स्टेप वापरायची, समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0, त्यावरून एफ मिळेल. समेशन ऑफ एफ वाय इज इक्वल टू 0, त्यावरून आर मिळेल. आणि थर्ड स्टेपला म्यूचा फॉर्म्युला वापरून तुम्हाला पी फाइंड आउट करायचा आहे. या टाईपचे 2 ते 3 एक्झाम्पल झाले असेच आपले पी फाइंड आउट करण्याचे. तर करा तेवढा, डाऊट आल्यास मला नेक्स्ट लेक्चरला विचारा. आज या ठिकाणी युनिट नंबर 4 फोर्स ऑफ फ्रिक्शन पूर्णतः कंप्लीट होतं. तुम्ही तुमचं नोटबुक चेक करू शकता किंवा बुक चेक करा. सर्व प्रॉब्लेम घेतलेले आहेत, सर्व रिपीटेड प्रॉब्लेम झालेले आहेत, कन्सेप्टही क्लिअर करून दिलेत. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट युनिट पाहणार आहोत, जे की आपलं लास्ट युनिट असणार आहे. ओके, बाय स्टुडंट्स.